स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यामधील धडा 4 आहे, पच्युपकार कथा. ह्या धड्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. बेसिकली हा धडा जो आहे तो जातक अठ्ठकथेमधले म्हणजे सुत्तपिटकातले 5 भाग, 5 भागातले 15 जे अतिरिक्त ग्रंथ आहेत म्हणजे 18 ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातला हा एक जातक आहे आणि त्या जातकाची अठ्ठकथा आहे. तर ह्या कथेमध्ये आपण काय बघणार आहोत, अभ्यास करणार आहोत. उपकारांची फेड परोपकारांनी कशी केली जाते याचे वर्णन ह्या कथेमध्ये आलेलं आहे. ह्या कथेमध्ये एक रोग जर्जर झालेला कुत्रा ब्राह्मणाने त्याला रोगमुक्त केल्यावर त्या उपकाराची परतफेड कसा करतो स्वतः जीव वाचून, तर ते केलेलं आहे. सोबतच ज्या ब्राह्मणाने त्या कुत्र्याला वाचवलं त्याच ब्राह्मणाची पत्नी त्याच्या जीवावर कशी उठते, अनेकदा माणसापेक्षा पशु अधिक प्रामाणिकपणे वागतो याचे वर्णन यात आलेले आहे. तर आपण कथा सुरू करतोय. जंबूदीपे चंदभागा नाम नदी तीरे होम गाम अथी. काय लिहिलेलं आहे? जंबूदीपे चंदभागा नाम नदी तीरे होम नाम अथी. म्हणजेच जंबूदीपात चंद्रभागा नावाची एक नदी होती. तिच्या काठावर होमगाव नावाचे गाव होते. जंबूदीपे चंदभागा नाम नदी तीरे होमगाम नाम अथी. जंबूदीपात चंदभागा नावाची एक नदी होती, तिच्या काठावर होमगाव नावाचे गाव होते. ओके. पुढे तस्मी एको मरुतो नाम ब्राह्मणो पटिवसती. तस्मी एको मरुतो नाम ब्राह्मणो पटिवसती. तेथे मरुत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तदासो ऊहारथाय तक्कशिलंगंत्वा गेहं आगजंतो अंतरामग्गे एकाय सालाय पुट्ठरोगातुरं सुनखं बिस्वा. तस्मी कारुएन निळवस्सी तकंबिलेन मद्दित्वा पायेसी. म्हणजेच एकदा तो व्यापारासाठी तक्षशिला येथे गेला होता. परत घरी येताना मध्येच वाटेत त्याला एका झाडाखाली हत्तीच्या रोगाने ग्रस्त म्हणजे कंकूर रोगांतूर असा एक आजारी कुत्रा दिसला. तदासो ओहरथाय तक्कशिलंगंत्वा गेह आगच्छन्तो अंतरामग्गे एकाय सालाय कुठ्ठ रोगांतुरक सुनक दिसवा. म्हणजे एकदा तो व्यापारासाठी तक्षशिला येथे गेला होता. परत घरी येताना मध्येच वाटेमध्ये त्याला एका झाडाखाली हत्तीच्या रोगाने किंवा कंकूर रोगाने एक रोगाने ग्रस्त असलेला एक कुत्रा, एक आजारी कुत्रा त्याला दिसला. तस्मी कारुएन निळवसी तकंबिलेन मद्दित्वा पायेसी. म्हणजे त्याला दयावून, त्या ब्राह्मणाला दयावून निळपर्णी वनस्पती नावाची एक वनस्पती असते आणि तकंबिल म्हणजे औषधी वनस्पती यांच्या रसाने ते कुत्र्याचे औषध तयार करून त्याला प्यायला घातले. त्या ब्राह्मणाने काय केलं? निळवळी आणि तवकंबिल रसाने ते कुत्र्याचे औषध तयार करून त्याला प्यायला दिले. पायेसी प्यायला घातले. सुनखो उपसंत रोगो पाकतिको हुत्वा ब्राह्मणेन अत्तनो कतुपकारं सल्लखेतो तेनेव संधिं अगमासी. म्हणजे हे उपकार लक्षात ठेवून कुत्रा त्या ब्राह्मणाबरोबर राहू लागला. अपरभागे ब्राह्मणस्य भरिया गब्भ पटिलब्धी. काही काळाने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भ राहिला. म्हणजे अपरभागे ब्राह्मणस्य भरिया गब्भ पटिलब्धी. काही काळाने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भ राहिला, म्हणजे ती बाळंतीण म्हणजे गरोदर राहिली. ताय विजान काले दारको तिरियं पतित्वा अंतो गब्भे एव मतो. म्हणजे मात्र प्रसूतीच्या वेळी
म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी मुलगा उलटा जन्म घेत होता आणि तो गर्भाशयात मरण पावला. ताय विजायन काले दारको तिर्यं पतित्वा अंतोगभ्ये एव मतो. म्हणजे प्रसूतीच्या वेळी मुलगा उलटा जन्म घेत होता आणि तो गर्भाशयात मरण पावला. तदा तं सत्थेन खंडाखंडिकं छिंदित्वा निहरिंसु. तदा तं सत्थेन खंडाखंडिकं छिंदित्वा निहरिंसु. म्हणजेच तेव्हा त्याचा मृतदेह तुकडे तुकडे खंडाखिंड छिंदित्वा तुकडे तुकडे करून बाहेर काढण्यात आला. अथ ब्राह्मणो तं दिसवा. अथो ब्राह्मण तो म्हणजे काला ते हे पाहून ब्राह्मण निबिन्न हदयो वरावासं पहाय इसी पब्बजं पब्बजित्वा अरण्य विहरती. काय शब्द आहे? अत ब्राह्मणो तं दिसवा निब्बन्न हदयो वरावासं पहाय इसी पब्बजं पब्बजित्वा अरण्य विहरती. म्हणजेच हे पाहून ब्राह्मण फार दुःखी झाला आणि त्याचे मन गृहस्थाश्रमातून निसंग झाले, विरक्त झाले आणि त्याने घर सोडून तपस्वी जीवन स्वीकारले. म्हणजे पब्बजित्वा अरण्य विहरती. तो आता ऋषी म्हणून वनात राहू लागला. अतस्स भरिया अय्यन्न सद्धी संवसंती अयं मग पहाय पब्बजितो ती ब्राह्मणो पदुठिचित्ता. भो ब्राह्मणं मारहिंती सामिकेनं संधी म्हणतेसी. म्हणजेच काय झालं याचा अर्थ? दरम्यान म्हणजे तो अरण्यात गेल्यानंतर त्याची पत्नी, जी ब्राह्मणाची पत्नी होती, दरम्यान त्याची पत्नी दुसऱ्या एका पुरुषावर राहू लागली. तिला वाटले की हा ब्राह्मण अयं म पहाय पब्बजितो ती ब्राह्मण पदुठिचितो भो ब्राह्मणं मारहिती सामिकेनं संधी म्हणतेसी. म्हणजे तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. ती म्हणते, तिला वाटलं की हा ब्राह्मण मला सोडून संन्यासी झाला म्हणून मी दुसऱ्यावर राहत आहे, यात काही चुकीचं नाही असं तिला वाटायला लागलं. मात्र तिच्या मनात त्या ब्राह्मणाबद्दल द्वेष निर्माण झाला. तिने त्या दुसऱ्या पुरुषाला सांगितले, या ब्राह्मणाला मारून टाक. म्हणतेसी ते संमंतन सुनको सुतवा ब्राह्मणेनं संधी चरती ते संमंतन सुनको सुतवा ब्राह्मणेनेव संधी चरती. म्हणजेच हा कट कुत्र्याने ऐकला. त्यांचं जे बोलणं चालू होतं हे कट कुत्र्याने ऐकला. त्यामुळे तो ब्राह्मणाच्या किंवा ऋषीच्या सोबतच राहू लागला. का? तर त्याच्या सुरक्षेसाठी. ते संमंतनं सुनको सुत्वा ब्राह्मणेनं सद्धिं चरती. इथे सद्धिं आलेला आहे. कुठली विभक्ती आहे ते अभ्यासकारांनी मला कमेंट म्हणून सांगायचं आहे. ब्राह्मणेव सद्धिं चरती असा शब्द आलेला आहे. अथेक दिवसं तस्सा सामिको तापसं मारे सामी ती धनुकलापं गहेत्वा निखमी. एका दिवशी त्या पुरुषाने ठरवले, तापस मारे सामी ती धनुकलापं गहेत्वा निखमी. म्हणजे एका दिवशी त्या पुरुषाने ठरले, मी आता त्या तपस्सूला ठार मारेन आणि आपलं धनुष्यबाण घेऊन तो निघाला. तदा तापसो फलाफलथाय अरण्य गतो. तेव्हा तपस्वी म्हणजे तो ब्राह्मण फळे गोळा करण्यासाठी बाहेर गेला होता आणि कुत्रा आश्रमातच होता. सुनखो अस्समे एवं ओही. म्हणजे कुत्रा आश्रमात होता. पुरीसो तापसस्स आगमनं गम्मं ओलोकेंतो गच्छंतरे निलिनो अच्छी. म्हणजे तो पुरुष झाडामागे लपून बसला आणि तपस्व्याला परत येण्याची वाट पाहू लागला. सुनको तस्स पमादं ओलोकेत्वा धनुनो गुणं खादित्वा छिंदी. कुत्र्याने हे सगळं पाहिलं आणि एक युक्ती वापरली. त्याने त्या पुरुषाच्या धनुष्याला दोर चावून तोडून टाकली. सो पुन्हा पुनंग पाकतिक कत्वा आरोपेसी. तो पुरुष परत धनुष्याचा दोर लावतो तर कुत्रा परत पुन्हा जाऊन तो चावून टाकतो. हे पुन्हा पुन्हा घडत होतं. एवं सो आरोपितं आरेपितं खादं तेव. म्हणजे तेच झालं. पुन्हा पुन्हा तेच चालू होतं. तो धनुष्याचा बाण आपल्याला दोरी लावायचा आणि हा कुत्रा जाऊन तिथे तो चावून तोडून मोडून फेकून द्यायचा. अतखो पाप पुरिसो तापसस्स आगमनं अत्यंत्वा तं मारे सामी ती धनुनो सद्धिं अगमासी. शेवटी तपस्वी म्हणजे तो ब्राह्मण परत आला
तो दुष्ट पुरुष ब्राह्मणाच्या वाटेवर जाऊन आता मी त्याला मारेन असे म्हणून धनुष्य घेऊन उभा राहिला. अतस्य सुनखोपादे डंसित्वा पातेत्वा तस्य मुखं खादित्वा दुब्बलं कत्वा भुंक कारमकासी असे म्हणून तो उभा राहिला. तेव्हा कुत्र्याने त्याच्या पायावर हल्ला करून त्याला पाडले, त्याचे तोंड चावले आणि त्याला दुर्बळ करून टाकले. नंतर तो ओरडू लागला. अशा प्रकारे सज्जन एवं ही सप्प पुरिसो अत्तनो उपकारकानं पच्युपकारं करोंती, म्हणजेच अशा प्रकारे सज्जन लोक आपल्या उपकारकर्त्यांचे प्रतिपकार करतात. सज्जन लोक नेहमीच उपकारकर्त्यांप्रती कृतज्ञ राहतात आणि त्यांच्या मदतीला धावून जातात. अशा प्रकारची स्टोरी छोटीशी आहे. याच्यामध्ये ब्राह्मणाने जेव्हा तो तक्षशिलेला गेला, व्यापार काय कामासाठी गेला होता, तेव्हा तो परत वाटेत येताना त्याने एका कुत्र्याला पाहिलं. कुत्रा आजारी होता, त्याने त्याच्यावरती इलाज केला. त्या इलाजाचा परोपकार म्हणून तो कुत्रा त्या ब्राह्मणावर होऊ लागला. ब्राह्मणाच्या पत्नीला काही काळानंतर गर्भ राहिला, ती गरोदर राहिली. पण ज्या प्रसूतीच्या वेळी तिचा मुलगा उलटा जन्माला येत होता आणि तो गर्भाशयात मरण पावला. सोबत नंतर ते पाहून सर्व म्हणजे ते मृतदेह म्हणजे तो गर्भाशयातला मृतदेह तुकडे तुकडे करून बाहेर काढण्यात आला. ते पाहून त्या ब्राह्मणाला विरक्ती निर्माण झाली मनामध्ये आणि त्याने ते घरदार सोडून तपस्वी जीवन जगायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये ती पत्नी त्याची ब्राह्मणाची पत्नी दुसऱ्या पुरुषावर होऊ लागली. पण तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला की ह्या ब्राह्मणामुळे मला दुसऱ्या माणसावर राहावं लागतं आहे. पण त्याच्यामध्ये तिला काही चुकी वाटत नाही, पण द्वेष निर्माण झाला आणि ती त्या पुरुषाला सांगते की तू त्याला मारून टाक. आता तो पुरुषही कुठलाही विचार न करता त्या ब्राह्मणाला मारा गेला. हा सर्व कट त्या कुत्र्याने ऐकला आणि त्या कुत्र्याने पूर्ण सावधगिरी बाळगली. जेव्हा तो धनुष्यबाण घेऊन तिथे येऊ लागला तेव्हा त्या कुत्र्याने ते धनुष्यबाण पुन्हा पुन्हा ते तोडू लागला, तोडून फेकून द्यावं लागला. तपस्वी त्यावेळी जंगलात फळं आणण्यासाठी गेला होता. फळं मग त्या झेटली त्याला ते कंदमुळं. तर ते जे घेऊन परत येताना तो दुसरा पुरुष तिथे त्या समोर त्याला मारण्यासाठी उभा राहिला. तेव्हा हा कुत्र्याने जाऊन त्याचं तोंड चावलं, त्याला खाली पाडलं, तोंड चावलं आणि त्याला दुर्बळ करून टाकलं. अशा प्रकारे कुत्र्याने आपल्या झालेल्या परोपकाराची फेड त्यांनी पूर्ण केली. अशा प्रकारची छोटीशी गोष्ट आहे. काही गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं. जातककथा कशासाठी असतात? जातककथा ह्या पारमिता, बोधिसत्वांच्या पारमिता कशा त्या पूर्ण करतात त्यासाठी ह्या कथा असतात. तर मला वाटतं की ह्या कथेमध्ये काही गोष्टी आहेत ज्या पारमिता गोष्टी दर्शवतात. विद्यार्थ्यांनी आणि जे व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांनी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली पारमिता दिसली किंवा कुठली जाणवली हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आजच्या वर्गापुरता आज ही आपण पाली सुगंधावली इयत्ता 10वीचा 4था धडा आहे, पच्युपकार कथा, तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आय होप तुम्हाला हा धडा समजला असेल. ह्या धड्याच्या एंडिंगला आपण काही शब्दार्थ आहेत ते देणार आहोत. पाली शब्द मराठीमध्ये अर्थ त्याचे देणार आहोत. जमल्यास ट्रान्सलेशन देण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा एवढे बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्या सर्वांचे मंगल हो, कल्याण हो. नमो बुद्धाय. जय भीम.